हॅलो. आज मम्मी-पप्पांच्या घरी आलेलो आहे माझ्या. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या सासरी. तर आज मम्मी-पप्पांनी प्लॅनिंग केलं, की आज जावईला काहीतरी फिशमध्येच खायला घालायचं. काय नेहमी-नेहमी चिकन खायचं. तर आज मम्मीने केलेला वामचा रस्सा आणि प्रॉन्सची भाजी. पहिला मी वामच्या रस्स्याची रेसिपी सांगते तुम्हाला. पहिला वाटप केला मम्मीनी खोबरा, आलं, लसूण आणि कोथिंबीरचा. तो वाटप करून ठेवून दिला आणि एका साइडला फिश मॅरिनेट करून ठेवून दिला, ज्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ होतं आणि कोकम. मग गरम तेलामध्ये ओवा टाकला आणि हे चिरलेला कांदा. मस्तपैकी कांदा शिजवून घेतला. थोडंसं मीठ टाकलं की लवकर शिजतो कांदा. तर मम्मीनी कांदा पहिला शिजवून घेतला. मग एका साइडला मम्मीनी मसाला तयार केला प्लेटमध्ये. घाटी मसाला आहे, गोडा मसाला आहे, धना पावडर आणि चिकन मसाला आणि लाल तिखट. लाल तिखट आपण कलरसाठी घेतोय, मम्मी बोलली. तर हे सगळं मसाला तयार केल्यानंतर गरम जे तेलामध्ये कांदा जो फ्राय होत होता त्याच्यामध्येच तेलामध्येच आपल्याला मसाला पण फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय करून झाल्यानंतर जो वाटप आपण केलेला, तो वाटप टाकून देऊया. मग तो वाटप पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. मग तो थोडासा तेल सोडायला लागला ना वाटप, तर मस्त त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा. मग टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा. म्हणजे एकदम पण शिजवून घ्यायची गरज नाहीये. अर्धा टोमॅटो शिजला तरी बस. मग तो फिश जे मॅरिनेट करून ठेवलेला होता हळद आणि मीठ आणि कोकममध्ये ते टाकून द्यायचं. ते टाकून दिल्यानंतर व्यवस्थित थोडंसं हलवायचं. थोडंसं मिक्स होईपर्यंत. मग त्याच्यामध्ये सगळं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा पण मसाला लागलेला असतो त्याचं पाणी काढून ते टाकून द्यायचं. बस सिंपल आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा कसं झालेलं आणि प्लीज लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.